तर आता व्हिडिओ निर्मिती असेल किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी असतील तर मी या तज्ञ मार्गदर्शक टीम वरती शेअर करेन. तर जर जॉईन झाले असतील तर इथून पुढे आपल्याला सर आपले मार्गदर्शन करतील. सर सर्वांना नमस्कार. तर आपल्याला जर प्राप्त झाले तर आपली पूर्वतयारी सगळी पूर्ण असावी पर्यंत आपण तयारी. त्या अंतर्गत आपण वेबिनार शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि आवाज खूप लहान येतोय. आपण जे सगळे तज्ञ आहात या तज्ञांचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि आपण आपापल्या वॉर्डमध्ये तज्ञ काम करणार आहात. आता आपल्याला या ठिकाणी आपले बीओ आपले एओ यांच्या माध्यमातून या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत माध्यमिकचे काही तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांना निमंत्रित केलेलं आहे. खाजगीच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्या शाळांमधील अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील जे टेक्नोसावी तज्ञ शिक्षक आहेत त्यांना आपण या ठिकाणी सन्मानपूर्वक विनंती करून बोलवलेला. आता हा जो ग्रुप आहे या ग्रुपनं आपल्याला जर सोमवारपासून ऑनलाईन शिकवण्याची सुरुवात करायची असेल किंवा सुरुवात करावी लागली, जे काही शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपल्याला करावी लागेल त्यावेळेला आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये आपले जे शिक्षक शिकवणारे आहेत हे शिकवणारे शिक्षक काही सकाळच्या सत्रात आहेत, काही दुपारच्या सत्रात आहेत, काही संध्याकाळपर्यंत शिकवतील आणि त्यांना या पहिल्या 15 दिवसामध्ये लॉग इन करताना लॉग आउट होताना किंवा विद्यार्थ्यांना जोडताना अनेक प्रकारच्या अनेक समस्या येऊ शकतात. आता आपण भोसलेने दाखवलेली जी आकडेवारी दाखवली त्यामध्ये व्हॉट्सअप सगळ्यात दाखवलं. व्हॉट्सअप वापरण्यामध्ये सगळेजण पारंगत झालेले. पण व्हॉट्सअप सोडून गुगल क्लास आहे, गुगल मीट आहे, गुगल सूट आहे, झूम ऍप आहे किंवा दीक्षा ऍप आहे किंवा प्रज्ञान ऍप आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही शैक्षणिक ऍप आहेत हे वापरताना थोडीफार शिक्षकांना आपल्या मदत लागणार आहे. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला शिक्षक आपले तास घेणार आहेत त्याच वेळेला जर माझे मार्गदर्शक पण तास घेत असतील आणि त्यांचा त्यावेळेला फोन आला तर ते कसं त्या वेळेला मार्गदर्शन करतील याचंही आपल्याला नियोजन करावं लागेल. आणि म्हणून वॉर्डमध्ये ज्या टीम आहे त्या टीमचं बायफर्गेशन करून जे हे तज्ञ मार्गदर्शक आहेत यांनी सकाळच्या सत्रामध्ये मार्गदर्शनासाठी कोण कोण उपलब्ध असतील, दुपारच्या सत्रामध्ये मार्गदर्शनासाठी कोण कोण उपलब्ध असतील आणि हे स्वतःचे तज्ञ मार्गदर्शक आहेत हे केव्हा त्यांच्या वर्गाचं अध्यापन करतील असं आपल्याला नियोजन करावं लागेल. कारण जर तज्ञ मार्गदर्शक माझा मार्गदर्शन करत असेल, गुगल क्लास घेत असेल आणि विद्यार्थ्यांना जोडलेला असेल आणि त्याच वेळेला एखाद्या क्वेरीचा फोन आला आणि त्यांनी फोन उचलला तर सगळा क्लास डिस्टर्ब होणार. तर अशा वेळेला आपल्याकडं प्रत्येक वार्ड निहाय प्रत्येक माध्यम निहाय आपल्याकडं पर्याय उपलब्ध असला पाहिजे. म्हणजे जर भोसले सरांनी जर कॉल उचलला नाही तर अमोल सर उपलब्ध असले पाहिजे. म्हणजे त्यावेळेला कोण ना कोणतरी एक हा त्या परिस्थितीमध्ये शिक्षकांना गाईड करण्यासाठी उपलब्ध असेल अशी आपली वार्ड स्तरावर त्याचबरोबर विवोच्या स्तरावर अशी आखणी असली पाहिजे. आणि मार्गदर्शन करताना आपल्या ग्रुप बनवणं आणि त्याच्या ऑर्डर्स काढणं हे करावं लागेल. प्रशासकीय अधिकारी माझे सगळे आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याचबरोबर त्या पद्धतीचे आदेश काढावे की 1 ते 15 ते 30 तारखेच्या दरम्यान आदेश केव्हा काढायचे, मी ज्या वेळेला असं म्हटल्यानंतर आदेश काढायचे
माझा लेखी आदेश किंवा व्हॉट्सअपवरचा मेसेज आल्यानंतर तोपर्यंत आपण फक्त मार्गदर्शन आणि पूर्व तयारीच करतोय. अद्यापही शासनाकडून आपल्याला निर्देश प्राप्त झालेले नाहीत. आपण शासनाला पत्रही लिहिलेलं आहे की तातडीनं आम्हाला त्याबाबतचं अवगत करावं म्हणून. जसे काही शासनाचे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे आपण यावर कारवाई करणार आहोत. आपली पूर्वतयारी बहुतांश आता 90 ते 95% पर्यंत झालेली. आता 5% आपल्याला प्रत्येक वॉर्डने आपले ग्रुप टॅकल करणार आणि मार्गदर्शन करणार. या ठिकाणी माध्यमाची अडचण येणार नाही, कारण माध्यमाच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी जे साहित्य आहे, ही साहित्याच्या बद्दल कोणाची शंका असणार नाही माझ्या माहितीप्रमाणे. फक्त हे वेगवेगळ्या प्रकारचे जे टूल आहे ते टूल वापरताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत यावरच त्यांना मार्गदर्शन करावं लागेल. आणि म्हणून ही सगळी टूल पहिल्यांदा आपण 2-2, 3-3 वेळा हाताळावी, की जेणेकरून आपल्याला त्यातल्या प्रत्येक स्टेप माहीत असल्या पाहिजेत. हे झाल्यानंतर हे होतं, हे झाल्यानंतर हे होतं, हे झाल्यानंतर हे होतं. आणि त्यांनी शंका व्यक्त केल्यानंतर ते ज्या ठिकाणी अडकलेले आहेत तिथून पुढच्या स्टेप्स आपल्याला सांगता यायला पाहिजे. आणि म्हणून आपण अभ्यासताना अगदी कागदावर एका उतरून जरी काढलं की हे यानंतर हे येतं, यानंतर हे येतं, यानंतर हे येतं, आणि मग इथं शेवटी गेल्यानंतर हे पूर्ण होतं. असं प्रत्येकानं जर आपला बारकाईनं आपापल्या स्वतः आपण जर या टूलचा अभ्यास करून आपल्या डायरीमध्ये जर नमूद करून ठेवला, आणि तो नमूद केलेला अभ्यास जो आहे किंवा आपण जे लिहिलेलं आहे ते आपल्या सहकार्यांना जरी आपण अगोदर पाठवलं की या अशा पद्धतीने आपल्याला जर गेलं तर आपल्याला हे टूल वापरता येतं, तरी सुद्धा चालेल. ते तुमचा जो तुमच्यामध्ये कोण तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा जो कालावधी राहील तो निश्चित कमी होईल. आणि म्हणून आपण एक मार्गदर्शक आहात, आपण एक तज्ञ व्यक्ती आहात, आपण अत्यंत टेक्नो सावी माझ्या महानगरपालिका परिक्षेत्रातील महानगरपालिकेचे शिक्षक, माध्यमिक शिक्षक, त्याचबरोबर खाजगी अनुदानित विना अनुदानित शिक्षक आहात. त्याचबरोबर माझे बीओ आहेत, माझे साधन व्यक्ती आहेत, जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील साधन व्यक्ती आहेत, त्याचबरोबर व्हीटीसी मधील माझे विषय तज्ञ आहेत. हे सगळे अत्यंत टेक्नो सावे पर्सन्स आहेत. त्यांनी त्यांच्या माध्यमातून खाली जेवढं काही शिक्षकांना मदत करता येईल तेवढी करावयाची आहे. आता यामध्ये भोसलेने सांगितलं की आपल्याला या ठिकाणी शिक्षकांच्या वर्गांचं ऑब्झर्वेशन करून त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. कारण पहिले 15 दिवस आपल्याला शिक्षकांचं मार्गदर्शन हे ऑब्झर्वेशन जे आहे ते मार्गदर्शकाच्या स्वरूपामध्ये करावं लागेल. कारण कोणीही सगळ्या बाबतीमध्ये तज्ञ नसतो आणि कोणालाही सगळं येतं असं जरी वाटलं तरी काही ना काही रोज नवीन यामध्ये बदल होत असतात, नवीन संशोधन होत असतं, आणि प्रत्येक संशोधन प्रत्येकाला माहितच असतं असं नाही. मग असे आताच्या मीटिंग मधला एक किस्सा आहे की आपल्याकडे 500 पेक्षा कमी संख्या असताना, 435 संख्या असताना सुद्धा झूम मध्ये त्यांना येता येत नव्हतं. का तर नवीन अपडेट जे ऍप होतं तो त्यांनी व्हर्जन अपडेट केलेलं नाही. अशा छोट्या छोट्या ज्या बाबी आहेत त्या सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेला आपल्या शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहोत, शिक्षकांच्या साठी म्हणून आपण तज्ञ म्हणून त्यांच्या समोर जाणार आहोत, त्यावेळेला आपला खरोखरच अभ्यासाचा व्यासंग आपल्या सगळ्यांचा मोठा आहे. आणि म्हणून तर आपल्याला इथं आणलेलं आहे, आपल्याला इथं गोळा केलेला आहे, आपल्याला इथं बोलवलेलं आहे. आपला व्यासंगाचा मी आदर करतो, पण तरीही आपल्याकडून न जाणू काही जर राहून गेला असेल तर ते एक वेळ आपण हाताळावं, त्याचा बारकाईनं आपण अभ्यास करावा, आपल्या कागदावर मांडून ठेवावा, आणि कोणताही फोन कोणाचा आला तरी सुद्धा आपल्याला ते सांगतावं. अगदी रात्री 11 वाजता एखाद्या आपल्या मित्राचा फोन आला, अरे बाबा हे माझं इथं अडलंय आणि मला हे करता येत नाही, काय करू रे? तर तो ज्या ठिकाणी अडलाय तिथं पुढची आपल्याला प्रत्येक बाब प्रॅक्टिकली सांगता आली पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी या बाबतीमध्ये शुभचिंतन व्यक्त करतो की आपण सगळेजण हे जे शिवधनुष्य आहे त्यातून चांगल्या प्रकारे पेलणार आहोत. दुसरी बाब अशी आहे की काही 50% विद्यार्थ्यांच्याकडं ऑनलाईनचं साहित्य आहे, काही 50% विद्यार्थ्यांच्याकडे ऑनलाईनचं साहित्य नाही. आता आपल्याला तासिका समजा 4 घ्यायला सांगितले तर आपल्या मूळच्या 8 तासिका आहेत. 4 तास आपण जर ऑनलाईन घेतलं तर 4 तास जे उरलेले आहे ते ऑफलाईनच्या दृष्टिकोनातून आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वापरण्याचं नियोजन केलं पाहिजे. नाहीतर काय होईल की 30-35% जेवढ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत तेवढेच फक्त शिकतील आणि बाकीचे शिक्षणापासून वंचित राहतील.
तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं पाहिजे की आपण हे संपल्यानंतर ज्यांच्याकडे मोबाईल नाही, जे अँड्रॉइड मोबाईल नाहीत, नेट पॅक नाहीत, अशांच्यासाठी आपण आपल्या मोबाईलवरून साधा कॉल करून त्यांना मार्गदर्शन करावं. आणि तो अवधी हा जो तुमचा गुगल क्लास, झूम याच्या व्यतिरिक्तच्या कालावधीमध्ये त्यांनी तो अरेंजमेंट करावं. म्हणजे ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांच्यासाठी ऑनलाईनचं त्यांचं कामकाज असेल ते तासिका त्यांच्या ठरलेल्या वेळामध्ये होतील, आणि ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्यासाठी त्यांच्या ऑफलाईन तासिका सुद्धा ठरलेल्या असतील, आणि एकूणच सगळ्या विद्यार्थ्यांना या कालावधीमध्ये शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर आपल्याकडून मार्गदर्शन होईल अशा अपेक्षा ठेवतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एक वेळ हे जे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. उद्याच्याला सकाळी सगळे ऑल ऑफिसर आणि शारीरिक शिक्षणाचे सगळे शिक्षक, पर्यवेक्षक यांच्यासाठी 21 जून हा जो आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे त्याच्या पूर्वतयारीच्या संदर्भामध्ये आपण योगाची प्रात्यक्षिक श्रीयुत परदेशी सर आयोजित करणार आहे. त्याची तुम्हाला लिंक प्राप्त होईल, तर आपण त्यावरही आपण निश्चितच या झूमच्या कॉलमध्ये आपण याल. आपल्या सगळ्यांचं मी पुनश्च एक वेळ आभार व्यक्त करतो. आपण सुट्टी असून सुद्धा सर्वसाधारणपणे 4 पासून आता 5:45 पर्यंत थांबलेला आहात, ऐकता आहात, घरी जरी असला तरी ऐकत आहात. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि अजून जर काही कोणाच्या शंका असतील तर अजून मी 15 मिनिटं यावर उपलब्ध आहे असं सांगतो. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद सर. सर, एक महत्वाची बाब आहे जी आता आपण आपल्या शेवटच्या परिच्छेदामध्ये व्यक्त केली होती की ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा मोबाईल सारखी साधन नाही, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा संपर्कात कसं ठेवलं पाहिजे किंवा त्या मुलांपर्यंत शिक्षण कसं पोहोचेल याबाबत सुद्धा आपल्या तज्ञांनी थोडा आपसामध्ये विचार विनिमय करावा. आणि भोसले सरांनी जे ग्रुप बनवलेले आहेत, व्हॉट्सअपचे ग्रुप, त्या माध्यमातून आपल्या आयडियाज आपल्याला शेअर कराव्यात. कारण या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितकं की ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आहे. पण ते कसं करता येईल यावरती विविधांगी विचार होणं गरजेचं आहे. तर कृपया सर्वांनी आपल्या आयडियाज असतील तर आपलं मत अगदी बरोबर आहे, कारण आपण सगळेजण शिक्षक हे गेले अनेक वर्ष शिक्षण प्रणालीमध्ये काम करतो आहोत आणि आपल्या इतक्या संकल्पना दृढ झालेल्या आहेत. त्या दृढ झालेल्या संकल्पनेच्या आधारे आपल्याला यावर निश्चित मात करता येईल. आपण निश्चितपणे या ग्रुपमध्ये वेगवेगळे सजेशन्स आपण द्यावेत आणि जे काही अंतिम सजेशन्स होतील ते आपल्या सहकाऱ्यांच्या पर्यंत पोहोच करावीत आणि त्या माध्यमातून आपल्या सहकारी व आपले सहकारी मित्र आहेत, सहकारी शिक्षक आहेत, आपले सहकारी मुख्याध्यापक आहेत, यांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या पर्यंत निश्चित पोहोचू. जर पाठ्यपुस्तक अद्यापही वितरण झालेलं नसेल, तांदूळ येऊनही अद्यापही वितरण झाला नसेल, तर कृपया त्याच्या दिवसामध्ये सगळ्यांनी वितरित करावा अशी आपण सगळ्यांना विनंती करावी की जेणेकरून 15 जूनला आपलं हे जर सत्र सुरू झालं ऑनलाईन ऑफलाईन कुठलंही, तरी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे पाठ्यपुस्तक असतील आणि विद्यार्थी आपला शिकायला सुरुवात करेल असं मला वाटतं. अजूनही काही सूचना असतील तर त्या सूचना करायला हरकत नाही. बोलायला हरकत नाही बरं का. हेलो हेलो सर. हाँ बोला. गुड इवनिंग सर. अभी आपने 2 लिंक भेजे ना ज्वाइन करने के लिए ग्रुप में, तो MCGM का ग्रुप में कैपेसिटी नहीं है, उसका कैपेसिटी के लिए दूसरा ग्रुप डालिए ना सर. खाटगी में हम कैसा एक ग्रुप फुल हुआ है और एक ग्रुप में अभी तक थोड़ी जगह, तो हम BMC में जा सकते हैं. जिस ग्रुप में जगह है उसमें ज्वाइन होइए. बाद में उसका ग्रुप बनाकर आपको लिंक भेज देंगे. अच्छा अच्छा, ठीक है सर. और सर ये जितनी भी माहिती हमको दे रहे हैं बहुत सारी चीजें हमको आवाज नहीं आने से समझ में नहीं आ रही थी, तो उसके लिए थोड़ा सा रिपीट करना.
आपको क्या क्या रिपीट करना चाहिए, आप क्या सुने, ये सर। तो मेरे को मालूम नहीं है। स्टार्टिंग में हमने सर, सर। हजेरी टीचर्स का बताया ना सर, मॅडम उसके टाइम में हम लोग नहीं आ रहा था मॅडम एक आपका। मिनिट. भोसले सर, भोसले सर, हा बोला. हे आता जे तुमचं सत्र होतं हे रेकॉर्डेड आहे ना? नाही रेकॉर्डेड नाही सर. आहे रेकॉर्डेड. रेकॉर्डिंग केलं नाही भोसले तुम्ही? जर रेकॉर्डेड असते. ते बरोबर रेकॉर्डिंग होत नाही, फक्त स्पेस घेतं भरपूर. अच्छा, पण तुमचे ह्या विषयावरचे व्हिडिओ आहेत ना? हा आहे ना, ते एम भोसले सर चॅनल वरती आहे. येस येस येस. तर त्या मॅडमना जे अडचणी येत आहेत ना त्याचे व्हिडिओ त्यांना कुठे उपलब्ध होतील ते सांगितलं पाहिजे. आपण शेअर करू नसतं नक्कीच तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे. आपल्याकडे व्हिडिओच्या लिंक्स आहेत आणि आता हा फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्यावरती पण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय. तो उद्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तोपर्यंत कोण म्हणजे लिंक पाठवून देऊ आपण प्रत्येकाला. आणि आवाज जर झूम मीटिंग मध्ये येत नसेल तर याचा अर्थ आपला जो माईक आहे किंवा इंटरनेटचं जर कनेक्शन आहे ते जर कमी असेल तर आवाज येताना थोडाफार त्रासा होऊ शकतो. आणि आपल्या तुम्ही ज्या वॉर्ड मध्ये आहात त्या तरी वॉर्ड सुद्धा मध्ये आपले व्हिडिओ शेअर आहेत ना, ते व्हिडिओ मात्र शेअर करा सर्वांना. हो, फक्त नक्कीच जे नक्की. परत आपल्याला एकदा ते सगळ्यांना सांगा की कुठे ते व्हिडिओ आहेत. आपलं युट्यूब वरती तुम्ही एम भोसले सर म्हणून एक चॅनल आहे, त्या एम भोसले सर चॅनल वरती जर गेलात तर प्रत्येक विषयावरती म्हणजे SMS च्या सहाय्याने कसं शिकवायचं, त्याच्यानंतर गुगल मीटचा वापर कसा करायचा, व्हिडिओ निर्मिती कशी करायची, टेलिग्रामचा वापर कसा करायचा, याच्यावरती भरपूर म्हणजे एक साधारणतः 20-25 व्हिडिओ अतिशय सविस्तर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. महेश पालकर सर हॅलो. एज्युकेशन. एम भोसले सर चॅनल वरती तुम्ही बघू शकता. हॅलो हॅलो भोसले सर. हा हॅलो हा बोला बोला. भोसले सर, तुमची जी अमोल सरांचा क्लासरूम जॉईन होत आहे, पर्सनल क्लासरूम, तुमचं जॉईन होत नाही सर. मी कोड टाकून पण बघितलं. हा हॅलो सर, सेम मला पण प्रॉब्लेम होतोय. मी तुमचा कोड टाकला पण जॉईन नाही होता. क्लासरूम जॉईन होत नाही हा प्रॉब्लेम बरोबर आहे. हो, अमोल सरांचा झाला सर क्लासरूम जॉईन. तो झाला. अमोल सरांचं होत आहे, भोसले सरांचं होत कदाचित नाही. कोड एक मिनिट मी चेक करतो कोड बदललाय का त्याचा. हॅलो भोसले सर, तुमचा होत नाहीये, अमोल सरांचा झालाय. ओके. नाही चालू आहे माझं CPO 5 नाही सर, नाही होत आहे तुमचं. सर नाही डाले नहीं हुआ. तर भोसले सर होतंय तुमचा, मी केला तुमच्या नावानेच केलाय. तर ठीक आहे सर काही सर 0 किंवा केलंय O. सर भोसले सर हो तुमचं आहे, O O आहे. ओ आहे. O आहे ना. नंतर ओ आहे. काय स्क्रीनशॉट काढायला दिलेला, तो स्क्रीनशॉट काढला आणि तो टाईप पण केला पण त्यांचा होत नव्हता. अमोल सरांचा झाला. O किंवा ते काहीतरी केलं. TO5VID. नंतर मी माझ्या युट्यूब चॅनलची लिंक जी आहे ती चॅट मध्ये टाकलेली आहे. जमीन का नुकसान का नून का नून नहीं. हॅलो, मी आता चॅट मध्ये माझी जे युट्यूबचं जे चॅनल आहे त्या चॅनलची लिंक त्या ठिकाणी शेअर केलेली आहे. आणि त्या चॅनल वरती तुम्ही सर्व जे व्हिडिओ आहेत ते चॅनल मध्ये जाऊन सुद्धा बघू शकता आणि ते व्हिडिओ तुम्ही इतर शिक्षकांना शेअर सुद्धा करू शकता. भोसले सर, हॅलो. सर, आपला जो तंत्रस्नेहीचा जो ग्रुप आहे सर्व शिक्षकांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्या सगळ्यांना ज्यांना कोणाला काही शंका आहे किंवा ह्या प्रशिक्षणाबद्दल ऑनलाईन विद्यार्थ्यांना कसं अध्यापन करायचं, याबद्दल कोणकोणती टूल वापरण्यात येतात, ती कशी वापरावी, ही सगळी माहिती त्यांना आपल्या तंत्रस्नेहीच्या ग्रुपवर मिळेल. तर त्यामुळे त्यांना ती लिंक पाठवा, म्हणजे ते लोक ती लिंक ऍड होतील आपल्या ग्रुपमध्ये. बघा, सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आपल्याकडे आपण MCGMचं टेलिग्राम चॅनल तयार केलेलं आहे आणि या टेलिग्राम चॅनल वरती आतापर्यंत 12,700 लोक हे सहभागी आहेत. तुम्ही टेलिग्राम ही ऍप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि सर्च मध्ये जाऊन MCGM EDU एवढं जरी टाकलं तरी सुद्धा
रोजच्या रोज ज्या काही सूचना असतात त्या सूचना तुम्हाला तिथे उपलब्ध होऊ शकतात. आणि आपल्या अखत्यारीत जेवढे पण शिक्षक आहेत त्यांना हे टेलिग्रामचं चॅनल जर जॉईन करायला सांगितलं तर त्याचा फायदा असा आहे की आतापर्यंत जेवढे व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत, उदाहरणार्थ बोलून कशा पद्धतीने टायपिंग करायचं, टेलिग्रामचा वापर कसा करायचा, तर मी पाहिजे तर एकदा स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवतो. आणि पहिल्यांदा एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. हॅलो भोसले सर. हा सर मी काय अमोल सरांचा कोड जरा द्या ना. आता तुम्हाला सर आपल्या ग्रुपमध्ये उपलब्ध होईल. मी आता तुम्हाला तरी पण सांगतो, तुम्हाला दोन्ही ग्रुप पाहिजे असतील तर काय करायचं, या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे आपलं. बर. आणि आपण प्रत्येकाला या टेलिग्रामच्या चॅनल वरती, चॅनल हा एक वेगळा भाग आहे आणि इयत्ता निहाय ग्रुप हा एक वेगळा भाग आहे. तुम्ही चॅनल वरती जर गेलात तर या चॅनल वरती तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या पण काही पोस्ट असतील बघा, 12,800 लोक या ठिकाणी बघू शकता. 12,839 लोक आतापर्यंत या ठिकाणी जॉईन आहेत. तुम्ही आता जरी या ग्रुप जॉईन केला तर कसा जॉईन करायचा, तर टेलिग्राम ओपन केल्यानंतर वरती सर्च बटन आहे, त्या सर्च मध्ये जाऊन MCGMEDU एवढं जरी टाकलं MCGMEDU नावाचं हे चॅनल ओपन होईल. आणि चॅनल एकदा का ओपन झालं तर डे 1 पासून जे जे काही मेसेज तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि इथूनच तुम्हाला इयत्ता निहाय जे काही ग्रुप जॉईन करायचे आहेत ते तुम्ही बघू शकता. हा पहिलीचा ग्रुप आहे. या ठिकाणी पहिलीच्या ग्रुपमध्ये आता जरी तुम्ही चेक केलं तर जवळपास 5,365 लोक हे मेंबर आहेत, तर 90 लोक ऑनलाईन आहेत. आणि या ठिकाणी बघा. हॅलो. सर्व सूचना आपल्याला सगळ्यांनी भले कुठे तुम्ही जॉईन व्हा न व्हा, पण टेलिग्रामच्या MCGMEDU या चॅनल वरती आणि चॅट ग्रुप वरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. कारण तिथे जे सगळं साहित्य एकत्र होणार आहे ते टेलिग्राम वरती होणार आहे. आणि टेलिग्राम वरती जो व्हिडिओ आहे तो तिथे शेअर करायचा आहे. तुम्हाला जर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सहभागी होता नाही आलं तर नवीन एखादा ग्रुप मी तयार करून त्या ठिकाणी शेअर करेन. तुमच्या वॉर्ड मधल्या इतर शिक्षकांच्या साह्याने तुम्ही ती लिंक मिळवू शकता आणि त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता. अजून कोणाचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. सर. हा सर. प्रायव्हेटला तुम्ही लिंक नाही दिली त्या ग्रुपची. सर दिली आहे प्रायव्हेट म्हणून, आपण एक लिंक वेगळी टाकलेली होती. नाही, फक्त प्रायव्हेट नाव दिसतंय, लिंक दिसत नाही. दिसत नाही लिंक? हो सर, लिंक दिसत नाही सर, प्रायव्हेट साठी लिंक दिसत नाही. ठीक आहे, मी परत एकदा दिसते सर. आहे प्रायव्हेट आहे, त्याच्यावरती लिंक आहे. सर परत द्या ना. सांगा दुसरीकडे आहे. तुम्ही ती कॉपी करून तुमच्या व्हॉट्सअप कोणत्याही मित्राच्या तिथे ठेवून राहा. नंतर तुम्हाला कॉपी करा. भोसले सर. हा सर बोला. ग्रुप फुल झालाय ना, तुम्ही टेलिग्राम वर ग्रुप बनवा तज्ञ मार्गदर्शक याचे. मी अजून एक या ठिकाणी ग्रुप बनवतो 2 सेकंदामध्ये. सरकारने पहिली ते 5वी शिक्षण बॅन पूर्ण लगेच शेअर करतो. हे लोक आणि हे स्टेटने कोणी सांगितलं नाही. हे महेश पालकरचं काम आहे. शिक्षकांना बसून आता टीचर म्हणून मी ग्रुप जनरेट केलेला आहे आणि त्याची लिंक या ठिकाणी मी शेअर करतो. ज्यांना पण जॉईन होता नाही आलं ते या लिंक वरती जॉईन होऊ शकतात. तुम्हाला आता चॅट वरती एक लिंक येते. हा 3रा ग्रुप आहे. हा सगळ्यांचा कॉमन असेल. ज्यांना कुठल्याही ग्रुप वरती जॉईन होता नाही आलं तर ते या ग्रुप वरती जॉईन होऊ शकतात. मी परत एकदा शेअर करतोय. 2 वेळा मी एकच लिंक शेअर केलेली आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. म्हणजे ज्या काही सूचना आहेत किंवा जे काही व्हिडिओज आहेत एक एक आपण शेअर करू. आणि प्रत्येकाने व्हिडिओ निर्मिती
जे दाखवलेलं आहे, ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्या पद्धतीचा वापर करून जर व्हिडिओ निर्माण केला तर आवाज सुद्धा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट येतो आणि शिक्षक स्वतः प्रत्यक्ष शिकवतानाचा जो 2-3 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा तुम्ही पेनड्राईव्ह बनवून तुम्ही शाळेच्या कम्प्युटरमध्ये जर ठेवलं तर ज्याला जसं जमेल तिथून ते कॉपी करू शकतात आणि बघू शकतात. धन्यवाद. अजून जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. भोसले सर तर मगाच्या लिंकच्या बद्दल एक प्रश्न होता सर. हा सर मगाच्या लिंक मध्ये गुगल मीटची URL टाकायची होती. त्यानंतर आता जर समजा मी गुगल मीटचा ऍप वापरलंच नाही आणि मी झूमचा ऍप वापरलं तर तो फॉर्म सबमिट नाही होणार. हा सर, याच्यासाठीच आपल्याला दोन्हीचाही अनुभव प्रत्येकाला पाहिजे, बनवून ठेवायचा आहे. बरं, ठीक आहे. हॅलो. हा सर. हा भोसले सर. हा सर, सुरुवातीच्या काळामध्ये गुगल मीट, गुगल क्लासरूम आणि झूम हे एकत्र सगळे वापरता येणार नाहीये. तर त्यामुळे फक्त आपण जर हे तुम्ही जर कंपल्सरी केलं हे सगळे ऍप, तर ते जर तुम्ही लिंक मध्ये जे कंपल्सरी केलंय ते न करता फक्त जे जर कंपल्सरी नाही केलं तर मग आपल्याला तो फॉर्म सबमिशन होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये फक्त रिक्वायर काढून टाका. झूम जे आहे ते कंपल्सरी नाही ठेवलेलं आहे. असं तर त्याला रेड मार्क त्याला आहे ते कंपल्सरी, त्यामुळे फॉर्म रिक्वायर ठेवलं तर काढून टाका. काढून टाका फॉर्म असू द्या तिथे. त्यामुळे ते सुरुवातीच्या काळामध्ये नवीन शिक्षक असल्यामुळे त्यांना सगळं लगेच वापरता येणार नाही सर. त्यामुळे हा सर. हा भोसले सर, मी एक सांगू का? ऍक्च्युली मीट, गुगल मीट आणि झूम तुम्ही ठेवलंय ना, गुगल मीट, त्या दोन्हीपैकी एक ऑप्शन द्या, दोघांपैकी कुठलंही एक द्या. हा ठीक आहे, मी त्याचं जे हे आहे कंपल्सरी ते काढून टाकतो. Actually मी केलं होतं, मला परत बघावं लागेल काय राहिलंय. कंपल्सरी काढून टाका. जरा सगळ्यांनी ऐका. हे पहा, फ्री जेवढे काही तुमच्याकडे प्लॅटफॉर्म आहेत ते या 15 दिवसामध्ये तुम्ही हाताखालनं घालवा. त्यातलं तुम्हाला उत्कृष्ट कुठला प्लॅटफॉर्म वाटतो ते आपण 1 जुलै पासून सगळ्यांनी मिळून एकच निवडू आणि तो वापरू. बरोबर. आता तुम्ही सगळे प्लॅटफॉर्म जे तुमचे आहेत ते हाताखालून जाऊ द्यात. एक दिवस तुम्ही गुगल क्लास अरेंज करा, एक दिवस गुगल मीट वर या, एक दिवस झूम वर या. तुम्ही हाताळायला काय हरकत आहे? ही जी फ्री टूल्स आहेत ती. आणि मग त्यातलं तुम्हाला जे टूल अत्यंत उत्तम वाटतंय आणि तुम्हाला सगळ्यांना योग्य प्रकारे त्याची माहिती घेताना साजच वाटतंय असं सगळ्यांनी मिळून ठरवून परत निवडू ना. ही हाताळू देत माणसांना आणि हाताळण्यानं ती परफेक्ट होतील माणसं. तुम्ही जर आता त्यांना रिस्ट्रिक्शन केलं ना की एवढंच बघा तेवढंच बघा आणि भविष्यामध्ये ते आपण आता एखाद्याची चांगली तयारी केली नव्हती त्याला ते बंद पडलं तर त्याला पर्याय मग राहील का? त्यामुळं हे पहिले 15 दिवस त्यांनी वापरू द्यात. काय जे काय वापरायचंय सोयीस्कर वाटेल ते वापरू द्यात. लक्षात आलं का? भूमिका समजावून घ्या. अगदी बरोबर आहे सर, एकदम बरोबर बोलात तुम्ही. अगदी त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जरी वापरला तरी मोर दॅन इनफ, कारण ऑनलाईन अध्यापन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ते पोहोचण्यासाठी आपल्याला जे आपला एक शिक्षक म्हणून आपल्याला जे सोयीचं पडेल, आपल्याला जे हाताळताना इझी पडेल असंच आपण टूल निवडायचे आहे. मग ते व्हॉट्सअप असू दे, गुगल क्लासरूम असू दे किंवा झूम असू दे. आता माझ्या मताप्रमाणे आपले जो विद्यार्थी आहे हा खूप म्हणजे गरिबीतून राहणारा आहे, त्यामुळे सगळ्यांकडे वायफाय वगैरे असं काही अवेलेबल नाही आहे. त्यांचे जे नेट पॅक्स आहेत त्याच्यातून व्हॉट्सअप हे इझी टूल सगळ्यांकडे आहे. कारण जे टूल आपल्याकडे आहे ते आपल्या पालकांकडे असणे पण गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही गुगल क्लासरूम म्हणता किंवा झूम म्हणता तर तो ऍप आपल्या पालकांनी, आपल्या पॅरेंट्सने पण डाउनलोड करणं गरजेचं आहे. त्यामुळे जे टूल्स असं निवडा की जे तुम्हाला सोयीस्कर आहे, तुमच्या पालकांना सोयीस्कर आहे. अगदी बरोबर, पालकांना महत्त्वाचं. म्हणजे ऑनलाईन अध्यापन करताना आपल्याला सगळ्या ह्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे की आपल्याला विद्यार्थ्यांची अवेलेबिलिटी, त्यांच्या पालकांची अवेलेबिलिटी, त्यांचं टाइम या हिशोबाने ते ऍडजस्ट करावं लागणार. सपोज आपण गुगल क्लासरूम केला आणि गुगल क्लासरूमच्या वेळेला पालक जर जॉबला गेलेले असतील तर ते त्यावेळेला ऑनलाईन नाही येऊ शकत. मग अशा वेळेला व्हॉट्सअप युजफुल आहे आपल्याला, की जे आपण इझिली सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करू शकतो.
लक्षात येतं. अदरवाईज तुम्ही असंही करू शकता. म्हणजे मी ऍज आता जे इम्प्लिमेंट करते त्याच्या अनुभवावरनं सांगते की जर तुम्हाला गुगल क्लासरूमचं जर तुम्ही टाइम घेतलं तर ते संध्याकाळ नंतरचं निवडा, जेणेकरून जास्तीत जास्त क्लासरूम म्हणजे गुगल क्लासरूम मध्ये पालकांची अवेलेबिलिटी असेल आणि त्यामुळे विद्यार्थी आपल्याला अवेलेबल होतील. माझा मुद्दा थोडासा वेगळा होता मॅडम. तुम्ही म्हणताय त्यातून बरोबर आहे. माझा असा मुद्दा होता की आज सगळं फ्री व्हर्जन आहे आणि उद्याच्याला जर ते पेड व्हर्जन झालं तर आपल्या प्रत्येकाला ते पेड व्हर्जन घेणं परवडणार नाही. म्हणून आपल्याकडे आता जी सगळी प्लॅटफॉर्म आहेत फ्री व्हर्जनची ती एक वेळ सगळ्या बाबतीमध्ये आपण हाताळून बघूया. म्हणजे गुगल क्लास आपण जसं डाउनलोड केलं तसं पालकांना पण डाउनलोड करायला सांगूया. झूम आपण जसं डाउनलोड केलं तसं सगळ्या शिक्षकांनी डाउनलोड करावं, त्यांनी त्यांच्या पालकांना डाउनलोड करायला सांगावं. आणखीन काही एक ऍप आहेत किंवा आणखीन काय काय या अशा प्रकारच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या सुविधा आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा वन टाइम तुम्हाला 500 सगळी ऍप आपल्याला डाउनलोड करून त्याची माहिती आणि थोडा यूज करता यावा आणि मग आपण पर्टिक्युलर त्या ह्याच्यामध्ये जाऊ. तिथं समजा आज तुम्हाला झूम मध्ये तुम्ही मिटिंग घेतात आणि झूमचं काहीतरी बिघाड झाला तर आपल्याला त्याला पर्याय म्हणून गुगल क्लास वापरता यायला पाहिजे, सिस्को वेबिनारचा क्लास वापरता यायला पाहिजे. या सगळ्या बाबी 15 दिवसांमधून हाताखालनं जाऊ द्यात असं मला वाटतं. ओके, धन्यवाद. अजून काय आहे का? सर एक सांगू मी सर. हॅलो सर, मी संध्या खंदार. लिंक जे टीचर्सना भरायची आहे त्याच्यामध्ये फक्त जे कंपल्सरी केलेलं आहे की झूम ऍप जी लिंक टाकायची आहे. मला हवाय ते तुम्ही कुठलं झूम ऍप वापरणार आहात ते आणि त्याचा कोड पाहिजे मला. जर तुम्ही ते झूम ऍप वापरणार असाल तर आम्हाला तुम्हाला तुमचं निरीक्षण करायचं झालं तर पाहता यावं. ओके, म्हणून ते कंपल्सरी केलेलं आहे. हॅलो सर. हा बोला. नमस्ते सर. हा, मी संध्या खंदार आहे सर. आम्ही 2 महिन्यापासून गुगल मीट जेव्हा आपला लॉकडाऊन झालं तेव्हापासून मुलांबरोबर गुगल मीटवर आहे, आम्ही युज करत आहे. मग त्याच्यामध्ये आम्हाला एक अडचण येत होती, त्याचा मार्ग पण काढला आम्ही. मग ते सर्वांना मी सांगायला मला असं वाटते की मी सांगू असं की 2 शिक्षक पार्टनर म्हणून आपण एकत्र केले ना तर एकाने प्रेझेंट स्क्रीनवर जायचं असतं आणि दुसऱ्यांनी ऍडमिट मुलं नवीन येतात, काहीतरी कोणी दुसरे मुलं येऊ नये, ते आपण करू शकतात. जर आपण आपली मैत्रिणी असेल त्याच्याबरोबर आपण 2 एकत्र असतात तर आपल्याला खूप फायदा होतो आणि मुलांना कंडक्ट पण करू शकतात. कोण मुलं प्रेझेंट आहे कोण नाही आहे दुसरं असेल बघू शकतात. ते आमचा कंबाईन क्लास करून शिकवत येत असेल तर याची आपली कॅपॅसिटी अगदी 100 पर्यंत असते. आपल्या कोणाच्या वर्गामध्ये 100 विद्यार्थी नाही, 30 विद्यार्थी आहेत. मग दोघांनी एकत्रित करून दोघांचे क्लास एकत्रित करून जरी तुम्ही एक वेळ तुमच्या आयडी वरून एक वेळ त्यांच्या आयडी वरून शिकवायचं आणि नियंत्रण करायचं असं केलं तरी सुद्धा चालू शकतं. बघा ते तुमच्यामध्ये तो मेळ पाहिजे. माझं मत काय पोरांपर्यंत केलं पाहिजे. हा, नाही ते खूप चांगल्या प्रकारे होतं सर. पोरांपर्यंत कशाही पद्धतीने पोहोचावं एवढंच अपेक्षित आहे. खूप चांगलं सजेशन आहे हे. चांगलं सजेशन आहे. छोट्या छोट्या जोड वर्ग जिथे आहेत तिथे तर फारच उत्तम ठरेल ते. हा सर, आमचा जोड वर्ग नाही आहे पण मी जेव्हा घेते तेव्हा माझं बरोबर एक टीचर मी माझा बरोबर ठेवते आणि त्यांचा वर्ग असेल तेव्हा मी त्यांच्या बरोबर जाते. मग एकामेकाला खूप चांगलं पडतं. बरोबर आहे. को होस्ट म्हणून तुम्ही आणि को होस्ट म्हणून तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाजू सांभाळत असाल राहतो आणि ग्रुपमध्ये एंटर करणं, आवाज बंद करणं करता येतात. जसं आता भोसले बोलत होते ज्या वेळेला एक जण इकडं रडण्याचा आवाज त्यावेळेला दुसऱ्याला को होस्ट असतं तर तो आवाज बंद करायचा. हॅलो पालकर सर, नमस्ते. हॅलो पालकर सर, मी सुद्धा मीट ऍप्लिकेशन वापरलं मुलांसोबत. तर त्याच्यामध्ये चांगली गोष्ट सर अशी आहे की तुम्ही मुलांना जर स्पीकर ऑफ करायला सांगितला आणि तुम्हाला जेव्हा त्यांना प्रश्न विचारायचे आहे छानपैकी आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो.
तर फक्त तिथे पालक असता कामा नाहीत आणि मुलांना तिसरी पासून पुढे या प्रकारे ते मीट ऑपरेट करता येते बऱ्यापैकी. माझ्याकडे आता 12-13 विद्यार्थी आहेत सर. तर छानपैकी ते जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो तेव्हा ते ऑन करतात स्पीकर आणि माझ्याशी बोलतात आणि मग सर्व क्लास शांत राहतो. एखादा विद्यार्थी काय गडबड करत असेल तरी लक्षात आपल्या येत नाही, पण हालताना ते दिसतात. पण आपल्याला तेव्हा सुद्धा त्यांना सांगतायत. आणि तुम्ही जर 15-1 मुलं असतील आपल्याकडे किंवा 30-1 मुलं असतील तरी सुद्धा तुम्ही थोड्या वेळाने प्रत्येकाला जर प्रश्न विचारले तर सर्व मुलांचं आपल्याकडे लक्ष राहतं. आता मी 4-5 दिवस हा प्रयोग करतोय आणि माझ्याकडे 30 मुलं आहेत, 15 मुलं आता मी जोडले. अजून सगळ्यांना जोडायचा सर माझा प्रयत्न आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी दुसरी सुद्धा ऍप्लिकेशन अजून वापरून बघतोय. आता त्याच प्रयत्नात आहे मी. मला जास्त म्हणजे गुगल क्लासरूम वापरायची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी भोसले सरांचं सर मार्गदर्शन घेणार आहे. थँक्यू सर. आज मी सिस्को वेबिनार नावाचा ऍप वापरून बघितलं. अच्छा अच्छा. हॅलो हॅलो वापरून पहा म्हणून. हॅलो अच्छा हॅलो. हा सर. हॅलो हा बोला. हॅलो. हा सर, मी MHB इंग्लिश मधून बोलतोय, मालवणी. सर, बरेचशा पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत सर. त्यांच्याकडे मगाच्यापासून मी सांगितलेलं काय ऐकलं सर? मी असं सांगितलं सर 30% पालकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. अँड्रॉइड मोबाईल त्यांच्यासाठी आपण हे ऑनलाईन घेणार आहोत, पण जे राहिलेले 70% विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण काय करणार, असा मी मगाशीच प्रश्न तुम्हाला विचारला आणि त्यावेळेला मी असं तुम्हाला सांगितलं. ऑडिओ आपण त्यांना सिंपल कॉल करून करू शकतो, परंतु बरेचसे पालक म्हणजे कामावर कुठे ना कुठे अडचणी आहेत सर तर पालकांच्या. मी तेवढ्यासाठी असं म्हटलं की या पालकांच्या पर्यंत आपली पुस्तकं पहिल्यांदा पोचली पाहिजेत. म्हणजे आपण सांगू शकू की हे आज तुम्ही करून घ्या किंवा हे मुलांना वाचावं असं आपण अपेक्षित करू शकतो. तेवढं आपण ऑनलाईन शिकवू शकणार आहे तेवढ्या पद्धतीनं आपण ऑफलाईन शिकवू शकणार नाहीये. पुस्तकं जरी दिली तरी पण थोडंफार समजा आपण 100% ऑनलाईन जे 100% विद्यार्थी ऑनलाईनला उपस्थित राहतात त्यांच्यापर्यंत आपण 80% अभ्यासक्रम पोहोचवला असं गृहीत धरलं तर एक 50% अभ्यासक्रम 45% अभ्यासक्रम हा ऑफलाईनच्या स्वरूपामध्ये आपल्या कॉलमुळे विद्यार्थी अभ्यास करेल एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. ज्या वेळेला पर्टिक्युलरली शाळा सुरू होतील त्यावेळेला आपण पुन्हा एक वेळ हातात पुस्तक घेऊन पहिल्या धड्यापासून शिकवणारच आहोत. ओके सर. ओके, थँक्यू सर. हॅलो सर. सर हॅलो. दिलंय. हा हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हॅलो सर. सर हॅलो. नमस्कार सर. केवेस्ट. नमस्कार. केवेस्ट वॉर्ड मधील ज्योतिनिग्राम शाळेतून बोलतोय सर मी. आमच्या शाळेमध्ये मागील 1 महिन्यापासून गुगल मीटवर क्लास घेतले जातात सर 9वी-10वीचे. तर गुगल मीट चांगल्या प्रकारे मुलांना पण हाताळता येतो आमच्याकडे. 10वीचे क्लास चालले जातात 9वीचे. आणि आम्ही यासाठी लोकल जे NGO आहे इकडचे त्यांची पण मदत घेतली. ज्या मुलांकडे मोबाईल नाहीत त्या स्मार्टफोन नाहीत त्या मुलांना स्मार्टफोन अवेलेबल सुद्धा सदर NGOने करून दिली. असंच आम्ही प्रायमरी मध्ये पण प्रयत्न करीत आहोत. गुगल मीटचा जो चांगला उपयोग होतो सर. ऍक्च्युली झूम ऍप बद्दल मागे न्यूज आली होती की हा सेफ नाहीये म्हणून बऱ्याच पालकांनी नाही म्हणून सांगितलं. मग आम्ही गुगल मीटच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे अध्यापन करीत आहोत सर. झूम ऍप मधलं जे नवीन व्हर्जन आहे ना ते सिक्युअर झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एंटर करताना एक कोड असतो. कोड आता आपण त्याला दिलेले आहेत आणि कोड असल्यानंतर तुम्हाला मीटिंग मध्ये तुम्ही एंटर केलं तरच माणूस एंटर होऊ शकतो. बरोबर तुम्ही आहे. अलाउड केलं तर. ती सिक्युरिटी आता जशी गुगल मीटला आहे तशी सिक्युरिटी सुद्धा आलेली आहे. हो बरोबर आहे सर. बरोबर सर. थँक्यू. थँक्यू सर. हॅलो सर. स्पेशल बद्दल अधिक माहिती आहे. हॅलो. हॅलो. हा बोला. हा नमस्कार सर. पोईसर शाळेतून बोलते. आर सेंट्रल वॉर्ड दर्शना राऊत. स्पेशल शिक्षकांसाठी एकदम उत्तम असं म्हणजे आपलं झूम आणि गुगल मीट हे 2 ऍप आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी क्लास टीचर वर्ग शिक्षिकेला जर आपला कोहोस्ट घेतलं आणि जर ऑनलाईन टीचिंगचं अध्यापन केलं तर ते चांगलं त्याचा रिस्पॉन्स येतो. तर म्हणजे ही इन्फॉर्मेशन मला द्यायची होती म्हणून मी हे शेअर करते तुमच्याशी. आणखीन एक महत्वाचं म्हणजे स्पेशल शिक्षकांमध्ये आता आमचं PT आहे फिजिकल एज्युकेशन. मोस्ट ऑफ द प्रॅक्टिकल वर्क असतात. तर हे मला सूचना करायची आहे शालेय शिक्षकांसाठी माझ्या
की आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये खूपसे असे आता समजा मैदानी गेम आहेत तर त्याचे आपण व्हिडिओज युट्यूबवरनं डाउनलोड करून मुलांना देऊ शकतात एखाद्या कौशल्याचे, किंवा स्वतः एखादं प्रात्यक्षिक करून तो व्हिडिओ बनवून तो मुलांना आपण शेअर करू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण अध्यापन केलं मुलांना तर समजा आता एखादा खेळ आहे तर त्या खेळाची माहिती दिली आणि त्या माहितीच्या आधारित काही प्रश्न विचारले तरी सुद्धा आपला 1 तासिका होऊ शकतं. म्हणजे आपण त्याच्यासाठी प्रत्येक 6वी, 7वी आणि 8वीचे जे वर्ग आहेत त्या वर्गातल्या क्लास टीचरचा जो क्लासचा ग्रुप आहे हॅलो तो सर. तुम्ही जॉईन करा आणि तो मॅडम जॉईन केल्यानंतर त्याच्यानुसार मार्गदर्शन खूप सारी करा. ओके. हॅलो हा बोला बोला. सर कसं आहे माहितीये का, ज्यावेळेस आपल्याला बालभारती डाउनलोड करायची होती तर काही पालकांनी डाउनलोड केली नाही आमच्याकडल्या, कारण त्यांना ते बोलले की सर आम्हाला नाही करायची. पण आम्ही काय केलं सर, स्वतः आम्ही डाउनलोड केली आणि पालकांना व्हॉट्सअपला सेंड केली. सर काही गोष्टी मग तसं जर केलं तर चालेल का? कारण खूप साऱ्या गोष्टी आता आपण पालकांना ऑनलाईन ज्यावेळेस मुलांना शिकवायचं असतं त्यावेळेस पालक अवेलेबल नसतात घरती. नंतर ना आपण जर एखादी व्हिडिओ किंवा बनवून जर पालकांना सेंड करून व्हॉट्सअपला सेंड दिली तर चालेल का ते? एवढी अनपण म्हणते सगळं चालणार आहे, फक्त त्यांना शिकवायचं एवढंच आहे. मैदान तर नमस्कार, भेसास बोलते. तर फक्त आता जे गुगल फॉर्म जो आहे दैनिक हजेरीचा त्याबाबत भोसले सरांना पवार सर सकाळी बोलले, मी माझ्या शिक्षकांच्या मीटिंग मध्ये असल्या कारणाने मी जॉईन होऊ शकले नाही. पवार सरांनी तुमच्या निदर्शनास आणून दिलं असेल की स्पेशल शिक्षक एका वेळेला त्याच्याकडे 3-4 इयत्तांच्या तुकड्या असतात. तर ह्या फॉर्म मध्ये आता मी सुद्धा तो फॉर्म आता भरत होते डमी म्हणून तुम्ही जसं सांगितलं. तर त्याच्यामध्ये स्पेशल शिक्षकांच्या दृष्टीने काही प्रश्नांमध्ये थोडा बदल करावा असं मी थोडस नम्रपणे सुचवते. कारण काय एकदा ते फॉर्म्स अशा प्रकारे समोर गेले की त्या प्रश्नांचे इतके फोन येतात की ते जर त्याच पद्धतीने जर प्रश्न असतील तर ते तिथल्या तिथे सॉल्व्ह होऊन जातात. फॉर एक्झाम्पल इयत्ता त्यांनी दिलेली आहे, तर इयत्ता म्हटल्यानंतर जो वर्ग शिक्षक आहे तो त्याचा पर्टिक्युलर इयत्ता देईल आणि प्रत्येक वेळेला जेव्हा तो फॉर्म भरेल तर त्याचा डाटा तिथे असेलच, असं भोसले सर म्हणाले की ते वर्ग शिक्षकासाठी खूप सोयीचं आहे. परंतु स्पेशल शिक्षकाला 3 ते 4 तुकड्या किंवा शाशीचे तर खूप अगदी पहिलीपासून वगैरे घेत असते. तर अशा वेळेला जर तो प्रश्न स्पेशल शिक्षकांसाठी वेगळ्या पद्धतीने फ्रेम केला बरोबर, त्याच्यावरती भोसले सर कदाचित सकाळी त्यांनी असं थोडंसं सुचवलं की नाही मग आपण एक दिवशी एकच वर्ग ठेवू, म्हणजे मग त्या दिवशी ते 5वीच पडतील किंवा मग एक ठेवायचं. पण सर प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये. मुलांची अवेलेबिलिटी कशी असेल किंवा त्या वर्ग शिक्षकाने त्यांना त्या वेळेला जॉईन करून घेतलं किंवा सकाळी घेतलाय किंवा संध्याकाळी घेतलाय हे व्हॅरिड असतं. त्यामुळे आपण एकच वर्ग एकाच दिवशी घेऊया असं कितीही ऑन पेपर त्याचं प्लॅनिंग आता जरी केलं तरी ऍक्च्युअली वर्ग घेताना त्या दिवशी जर तो वर्ग उपलब्ध झाला किंवा एका शाळेचा 5वीचा वर्ग उपलब्ध झाला दुसऱ्या शाळेचा झाला नाही असं जर झालं तर तो दुसऱ्या इयत्तेला ऑप्ट करू शकतो. 6वी 7वी व्हॉटेवर जे उपलब्ध आहे, जे मुलं त्याच क्षणी त्यांना ऑनलाईन दिसत आहेत त्यावेळेला तो त्यांना ऑप्ट करू शकतो. त्यामुळे आपण एकच प्रश्न वर्गाचा शिक्षकांसाठी रिजिड. हा सर बोला. मला समजलं ते. आपण ज्या काही सूचना असतील ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडं फॉर्म मध्ये बदल करता येऊ शकतो. अडचणी आता म्हणजे चर्चेसाठीच म्हणून फॉर्म ठेवलेला आहे. सकाळी मी तुमच्याशी सगळ्यांशी या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या तुमच्या सूचना द्या, त्याप्रमाणे आपण बदल करू. अजून काय आपण याची तुम्हाला माहिती दिलेली आहे. आवश्यक असेल की आपण जे जमतंय आपल्याला टेक्निकली आहे त्याचे आपण आवश्यक ते बदल करू. ओके सर, नक्की सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. हॅलो सर, बोलू का? आवाज येतो? हॅलो. हा बोला सर, बोला. हा भोसले सर, जस्ट म्हणजे इथे जेवढे उपस्थित आहे त्यांच्या फक्त निदर्शनात आणून देतो. मी चित्रकला, हस्तकला आणि म्युझिक याच्यावरती युट्यूबवर जवळजवळ 32 व्हिडिओ टाकलेत या 1.5 महिन्यात आणि ते 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणीही वापरू शकतो. हॅलो. हा बोला सर, बोला. आपलं नाव काय सर? संजय लावाटे बोलतो सर.
ओके मला बोला. चित्रकला, हस्तकला आणि म्युझिक या विषयावर इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम कोणत्याही मीडियम ते वापरू शकतो. त्याचे युट्यूबवरती आपल्याकडे व्हिडिओज टाकलेत मी या 1.5 महिन्यात, आणि कुठली शाळा ते वापरायला म्हणजे अगदी व्यवस्थित त्याच्यात दाखवलेलं. क्राफ्ट, गाणी. हॅलो. हा बोला. हा सर, सर एक अजून नाही शिकवलाय जामबोर्ड आहे ना सर, त्याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि चित्रकाम दोन्ही घेऊ शकतात गुगल मीटवर प्रेझेंट स्क्रीनवर. मॅडम, आपण सध्या सगळ्यात जास्त प्राधान्य व्हिडिओ निर्मितीला दिलेलं आहे आणि मोबाईल कशा पद्धतीने पकडून व्हिडिओ निर्मिती करायचं आहे. सध्या तुम्ही आणि तुमची जी टीम आहे त्यांना त्याच प्रशिक्षण द्यायचं आहे. कारण जामबोर्ड वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या परत ऑनलाईन कडे वळतात. आणि आपल्याला बरेच लोक म्हणतात की स्मार्टफोनचा इश्यू आहे. तर मी मगाशी सुद्धा सांगितलं आणि आताही सांगतो की व्हिडिओ निर्मिती केली आणि ते व्हिडिओ आपण जर आपल्या शाळेच्या संगणकामध्ये उपलब्ध केले तर तिथूनही विद्यार्थी जमलं तर त्यांच्या पेनड्राईव्ह मधून कॉपी करू शकतात. किंवा भविष्यामध्ये आमचे असे प्रयत्न चालू आहेत सरांचे की एखाद्या समाज विभागामध्ये असे किती विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे या सुविधांची गरज आहे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही एक ऑनलाईन शोध मोहीम त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एखादा एक विभाग आहे की ज्या मुलाकडे स्मार्टफोन नाही, साधा फोन नाही आहे, पण त्या ठिकाणी समाज मंदिर असतात किंवा एखाद्या संस्थेचा हॉल असतो, तर त्या परिसरामध्ये किंवा तिथल्या स्थानिक व्यक्तींच्या माध्यमातून एकूण किती विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन तिथे काही आपल्याला उपलब्ध करता येईल का, असा आपल्या सरांचा सुद्धा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपली तयारी आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या तयारी चालू आहेत. फक्त आता सध्या जे दिलेलं आहे, सध्या जे शिकवलेलं आहे ते लोकांची जी गरज आहे, शिक्षकांची जी गरज आहे त्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची, जसं आता संगीताचे सर या ठिकाणी सांगतात त्याच पद्धतीने घैसास मॅडम, आपल्या संगीताच्या काही शिक्षकांनी मार्च महिन्यापासूनच टेलिग्राम वरती स्वतःचे क्लासेस हे ऑनलाईन फ्री मध्ये मुलांसाठी सुरू केलं. तर त्या शिक्षकाचं नाव काही मला आठवत नाही, परंतु त्यांनी प्रयत्न केलेला आहे. दुसरं, आपल्याकडे शारीरिक शिक्षणाचे सुद्धा टेलिग्रामचे ग्रुप्स आहेत ज्याच्यावरती शिक्षक जे आहेत शारीरिक शिक्षणाचे हे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ शेअर करत होते. आणि मी जे सकाळी पवार सरांना सांगितलं लिंक बनावी आपल्याला जर संगीत, कला, शारीरिक शिक्षण कारण हे स्पेशल शिक्षकाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर एका वर्गाचं असं नाही म्हटलं, त्यांच्या अंडरमध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांचा प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळा तास न घेता त्या सगळ्यांसाठी एक कॉमन ते लोक घेऊ शकतात. तर મને હું લિંકમાં જોઈન થાઉં છું, એડમિટ કરો. त्या प्रश्न तुमचा मॅडम माईक जो आहे तो ऑन करा. खूप चांगला ऑप्शन आहे. ह्याबद्दल आमची चर्चा झालीच आहे सकाळी माझ्या शिक्षकांबरोबर. पण ज्या वेळेला जर सगळे एकत्र नाही समजा उपलब्ध झाले तर दे कॅन गो फॉर अदर क्लासेस होतो, म्हणजे 6वी घेतली या 7वी घेतली असं. म्हणून त्या प्रश्नाला एक आपण फ्लेक्झिबल ठेवावं एवढंच फक्त, बाकी काही. मॅडम काय आहे त्या ठिकाणी आहे ना, फक्त इयत्ता जर सोडली तर बाकीचे जे ऑप्शन आहेत तिथे त्यांनी विद्यार्थ्यांची संख्या ते लिहू शकतात. पाहिजे तर मी काहीतरी, कारण काय आहे एक तर मी तिथे स्पेशल शिक्षक हे ऑप्शन ठेवलेलं आहे, त्यामुळे स्पेशल शिक्षक असं आम्ही दिलं. पण जर हा माझा कळलेला प्रश्न आहे, त्याचं कळलेलं उत्तर आहे की तुम्ही कुठलाही टाका तिथे क्लास. मॅडम तुम्ही कोणती इयत्ता शिकवा, परंतु टाकताना तर तुम्ही कॉमनली 7वी तरी चालेल, पण तुम्ही जे मुलांची संख्या जी आहे ती तिथे बनवू शकता. 5 दिवसामध्ये 3 वर्ग घेतले तर मी 3 वर्ग तिथे सांगणार, एकच वर्ग नाही सांगणार. कारण त्याचं काम वर्गाचा काही संबंध येतच नाहीये. हो पण तू प्रश्न टाकलाय ना सर. कुठे टाकलेला आहे की किती वर्ग शिकवले म्हणून? वर्ग नव्हे, इयत्तेचा. हॅलो सर, बरोबर आहे बोलतात त्या मॅडम की तो जो प्रश्न आहे ना हा स्पेशल शिक्षकांना खूप प्रॉब्लेम क्रिएट करतो. ऍक्च्युअली मग त्यापेक्षा तिथे सिलेक्शन आहे ना खूप निघतात त्याच्यातनं मग असं. हो बरोबर आहे. सर त्या मॅडम लिंक बद्दल सांगतायत. लिंक मध्ये क्वेश्चन असतो ना की कोणती इयत्ता अध्यापन करणार, तर ते अध्यापन करण्यासाठी स्पेशल शिक्षक जे आहेत ते म्हणजे 5वी 6वी 7वी 8वीचे वर्ग घेतात आणि त्यामुळे त्यांना तिथे मल्टी ऑप्शन हवाय. आता तुम्ही सिंगल ऑप्शन दिलाय, म्हणजे आता वर्ग शिक्षक फक्त 5वीचा वर्ग
सिलेक्ट करतो किंवा 6वीचा करतो. पण स्पेशल शिक्षक जेव्हा ती लिंक भरणार तेव्हा त्यांना तिथे मल्टी ऑप्शन हवा आहे. तर तुम्ही लिंक फायनलाइज करताना ही गोष्ट लक्षात घ्या. तेवढंच बरोबर. मग तिथे- म्हणजे हॅलो? म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी आम्हाला सिलेक्ट करता आलं पाहिजे. हा, तर मी त्या ठिकाणी असं ऑप्शन टाकेन, 5वी ते 8वी. बरोबर बरोबर. व्हेरी गुड. तसंच करा सर. एक वेगळं 10वीच्या खाली एक ऑप्शन आम्ही ऍड करू, 5वी ते 8वी. करेक्ट. ओके. सर, आणि तुम्ही जे टेलिग्राम ऍप बद्दल बोललात तर मी तुम्हाला खूप थँक्स देते की टेलिग्राम ऍप आपण आपल्या ह्या चळवळीमध्ये आपण इंट्रोड्यूस करून खूप चांगलं काम झालेलं आहे. तर आम्ही असं केलं, मी आणि पवार सरांनी, की यांचे 2 ग्रुप्स केलेले आहेत. आपण वर्ग शिक्षकांना पण हे सुचवू शकतो की एका ग्रुपवर शिक्षक जे पोस्ट करतायत इदर दॅन एमसीजीएम आणि इयत्ता वाईज ग्रुपच्या एक्सक्लुझिव्ह विद्यार्थी ग्रुप असे 2 ग्रुप केलेले आहेत. असाइनमेंट ते सुटतायत. मॅडम, एकदा मी सगळ्यांना म्यूट करतो. घैसास मॅडम, तुमचा माईक ऑन करा आणि बोला. तर 2 असे एक्सक्लुझिव्ह वेगळे ग्रुप्स केले. त्याच्यामध्ये शिक्षक जे काही काम करतो ते कम्प्लिटली त्या शिक्षक ग्रुपवर येतो. त्यामुळे आपल्या एकमेकांच्या सहकार्यांना कळतं किंवा मला त्याचं तर प्रमुख कळतं की कुठला शिक्षक काम करतोय आणि त्याने काय केलंय आणि किती शिक्षक ऍक्टिव्हली काम करतायत आणि किती शिक्षक अजिबातच करत नाहीयेत हेही कळतं. आणि त्याच्यानंतर स्टुडंट्सचा एक एक्सक्लुझिव्ह ग्रुप केलेला आहे की शिक्षकांनी त्यांचे असाइनमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवले आहेत, पण विद्यार्थी कसा त्याचा फीडबॅक देत आहेत याच्यासाठी आम्ही कम्प्लिटली विद्यार्थ्यांचा एक वेगळा ग्रुप केलेला आहे. आणि आजच्या दिवसापर्यंत सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांच्याकडनं जेवढे शिक्षक टाकतायत त्याच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे सुद्धा अनेक असे फीडबॅक आजही येत आहेत. आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया आता आवडायला लागली आहे. ऑनलाईन प्रशिक्षणाची किंवा त्याच्यात सहभागी होण्याची जी प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांना आवडायला लागली आहे हे त्याच्यातनं खूप स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे टेलिग्राम ऍप साठी माझे 100पैकी 100 गुण आहेत. त्याच्याबरोबर व्हॉट्सअप तर आपला आहेच. थँक्यू व्हेरी मच फॉर इंट्रोड्युसिंग टेलिग्राम ऍप. थँक्यू मॅडम, तुमच्या सजेशन्स बद्दल. आपण त्याचा नेमका त्या ठिकाणी विचार करू. आता आपण सकाळपासून व्हॉट्सअप, त्याच्यानंतर गुगल क्लास, त्या इतर ऑप्शनचा अभ्यास केला आणि तुम्हाला वेगवेगळ्या लिंक मी शेअर केलेल्या आहेत. माझे चॅनलची सुद्धा लिंक युट्यूबचे एम भोसले सर म्हणून मी शेअर केलेली आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अनेक व्हिडिओ बघू शकता. टेलिग्राम वरती जर तुम्ही गेलात एमसीजी व्हिडिओच्या, तर तिथे सुद्धा आपण व्हिडिओ जे आहेत ते शेअर केले, त्याचाही वापर करू शकता. आणि जर कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपल्या सरांच्या परवानगीने आजची ही मीटिंग आपण संपवली असं जाहीर करतो. हॅलो. हा सर. हा भोसले सर, एक विचारायचं होतं जरा. हा बोला. हॅलो. हा बोला बोला सर, बोला, ऐकतोय, बोला. हा हॅलो सर. हा मी चंद्रकांत बेडसे बोलतोय. हा बोला. बमबामणे शाळा विक्रोळी. आता आपण ऑनलाईन सगळं आपण शिकवणार आहोत आणि आपण करतच आहोत मार्च महिन्यापासून. तर आपल्याला एकदम सोयीस्कर असं सोप्या पद्धतीने आपल्याला थोडस जरा विचार करावा लागेल की समजा आपल्याला एखादा पाठ शिकवायचा असेल, एखादा पाठचा पहिला पॅराग्राफ जर शिकवायचा असेल, आपण पूर्ण धडा तर काही शिकवत नाही एकदम पहिल्या तासिकेमध्ये. तुमचा ऐका. हॅलो. हॅलो. तुमचे जर काही प्रश्न असेल तर तो विचार. हा, थोडस आयडिया येईल बाकी शिक्षकांना. सर नको, आता सध्या नको, खूप वेळ झालाय. तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, तो आपण शेअर करू. भोसले सर नमस्कार. सर 1.5 GB नेट सर. थोडक्यातच मानतोय. हॅलो हॅलो, बस करा मिस्टर बेडसे. ऐका जरा सगळेजण, ऐका जरा सगळेजण. जास्त बोलू नका मध्ये मध्ये. आता खूप वेळ झालाय. तुम्हाला कोणाला काय बोलायचं असेल तर कृपया आपण व्हिडिओ करून भोसले सर मला त्याचं शेअर करा. आता भोसले सर कोणाला बोलू देऊ नका. ओके सर. एखाद्या विषयावर मार्गदर्शन करायचं असेल किंवा कोणाला काही ट्रेनिंग काय बोलताय सारखा त्या ठिकाणी. सर 1.5 GB नेट याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. हॅलो. पवार सर, काय विचारायचं आहे का सर? एंड करा मीटिंग आता. ओके. लोक नाही प्रश्न विचारत बसताय.
तर आता ही मीटिंग या ठिकाणी आपण आता संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.